जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध ग्रंथ दशक 8वा. समास 5वा. स्थूल पंचमहाभूत स्वरूपाकाश भेदो नाम श्रीराम समर्थ. केवळ मूर्खतेने म्हणून घडले सांगणे पंचभूताचे लक्षणे विषेद करूने. पंचभूताचा कर्दम झाला आता नवचे वेगळा केला परंतु काही एक वेगळा करू दाऊ. पर्वत पाषण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे खंडे गुंडे बहु प्रकारे जाणीजे पृथ्वी. नाना रंगाची मृतिका नाना स्थळोस्थळी जे का वाळुके वाळू अनेका मिळवणे पृथ्वी. परे पटणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे नाना देवालये शिखरे मिळवणे पृथ्वी. सप्तदीपावती पृथ्वी काय म्हणून सांगावी नवखंडे मिळवणे जाणावी वसुंधरा. नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती 184ची उत्पत्ती मिळवणे पृथ्वी. नाना उदासे जेवण नाना तरुवरीचे वने गिरे किंदरे नाना स्थाने मिळवणे पृथ्वी. नाना रचना केली देवी जे जे निर्मिली मानवी सकळ मिळवणे पृथ्वी जाणे जे श्रोते. नाना धातू सुवर्णाधिक नाना रत्ने जे अनेक नाना काष्ट वृक्षाधिक मिळवण पृथ्वी. आता असो हे बहुवस जडांसाने कंठांश सकल पृथ्वी हा विश्वास मानला पाहिजे. बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगजे लाप श्रोती ओळखावे रूप सावध होऊने. वापी कूप सरोवर नाना सरिताचे जे निर मेघ आणि सप्तसागर मिळवणे आप. शार शिर सुरा दर्पदे इक्षुरचल तथा. शार समुद्र दिसतसे सकल जनदृष्टी पाहे ते जेथे लवण होत आहे तेची शिरसिंधू. एक दुधाचा सागर एक नावाचा शिरसागर देवे दिला निरंतर उपमान्याची. एक समुद्र मध्याचा एक जाणावा घृताचा एक निखळता ह्याचा समुद्र असे. एक ऊसाच्या रसाचा एक तो शुद्ध जळाचा ऐसा 7 समुद्राचा वेढा पृथ्वीशी. एवं भूमंडळाचे जळ नाना स्थळीचे सकळ मिळून अवघे केवळ आप जाणावे. पृथ्वी गर्भी किती एक पृथ्वी तळी अर्णोदक तिन्ही लोकीचे उदक मिळून आप. नानावल्ली बहुवस नाना तरुवरा सरस मधपारा अमृत विष मिळून आप. नाना रस स्नेहादिक याही वेगळे अनेक जळा वेगळे आवश्यक आप बोलिजे. सारद्र आणि शीतळ जलासारखे पातळ शुक्लित शोणित मूत्रलाळ आप बोलिजे. आप संकेत जाणावे पातळ बोले ओळखावे मृद शीतल स्वभावे आप बोलिजे. झाला आपाचा संकेत पाताळ मृद गुळगुळीत श्वेतश्रुष्णामृश्वाश्रित आप जाणावे. तेज एक सावधपणे सूर्यचंद्र तारांगणे दिव्य देह सतेजपणे तेज बोलिजे. वन्नी मेघी विद्युलता वन्नी सृष्टी संहारिता वन्नी सागरा जळता वडवानळू. वन्नी शंखराचे नेत्री वन्नी काळाचे शुधेच्या वन्नी परिक भूगोलाचा तेज बोलिजे. जे जे प्रकाश रूप ते तेजाचे स्वरूप शोषक उष्णिका रूप तेज जाणावे. वायो जाणावा चंचळ चैतन्य चेतवी केवळ बोलणे चालणे सकळ वायोमुळे. हाले डोले तितका पवन काही न चले पावने विन सृष्टी चाळावा या कारण मूळ तो वायो. चळन वळण आणि प्रसारण निरोधाने अनकितन सकळ जाणावे पवन चंचळ रूपे. प्राण अपानाने व्यान चौथा उदाहरणाने समान. नाग कुर्म कर्कशदान देवदत्त संजये. जितके काही होते चळन तितके वयोचे लक्षण सूर्य चंद्र तारांगण वयो उधारता. आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निश्चळ अवकाश सकळ आकाश जाणावे. अवकाश सकळास व्यापक आकाश अनेक एक आकाशामध्ये कौतुक चहुभूताचे. आकाश ऐसे नाही सार आकाश सकलाहुने थोर पाहता आकाशाचा विचार स्वरूप सारखा. एवं शिष्य केला आक्षेप दोहीचे सारखेचे रूप तरी आकाशीचे स्वरूप का म्हणे नये. आकाश स्वरूप कोण भेद पाहता दिसते अभेद. आकाश वस्तूची स्वतः सिद्ध कान म्हणावी. वस्तू आचळ ढळ वस्तू निर्मळ निश्चळ तैसा आकाश केवळ वस्तू सारखे. आई कोणी या वक्ता बोले वचन वस्तू निर्गुण पुरातन. आकाशा अंगे सप्तगुण शास्त्री निरूपिले. काम क्रोध शोक मोहे भय अज्ञान शून्यत्व पाहे. ऐसे सप्तविध स्वभावे आकाशाचा ऐशे शस्त्राकारे बोलले म्हणून या आकाशभूत झाले. स्वरूप निर्विकार संचले उपमेरहित कचबंदादी आणि जळ सारखेची वाटे सकळ परी एककाचे एक जळ सहाने जाणती. रुवामध्ये ते स्फटिक पडला लोके तद्रूप देखिला. तेने कपाळ मोक्ष झाला कापूस न करे. तंदुलामध्ये श्वेत खडे तंदुलासारखेच वाकुडे चालू जाता दात पडे तेव्हा कळे. त्रिभागामध्ये खडा असे त्रिभागासारिखा भासे. साधू जाता ते वेगळा दिसे कठीणपणे. गुळासारिखा गुळ दगड परी तो कठीण निचाड. नागकाठी आणि वेखंड
एक म्हणून ये सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ पितळाशी मिळता जाळ काळीमा चढे असो हे ते हीन दृष्टांत आकाश म्हणजे केवळ भूत ते भूत आणि अनंत एक कैसे वस्तूशी वर्णवे नसे आकाश श्याम वर्ण दिसे दोहाशी साम्यता कैसे करती विलक्षण श्रोते म्हणती कैसे रूप आकाश ठाईचे रूप आकाश वस्तूचे तद्रूप भेद नाही चहुभूताशी नाश आहे आकाश कैसे नासत आहे आकाशास नसा आहे वर्ण व्यक्तिविकार आकाश अचंचल दिसते त्याचे कायो नासो पाहता मुचे चिमती आकाश शाश्वत ऐसे ऐकुणी वचन वक्ता बोले प्रतिवचन एकास्ता लक्षण आकाशाचे आकाश तमापासून झाले म्हणून या कामक्रोधे वेष्टिले अज्ञान शून्यत्व बोलिले नाम त्याचे अज्ञाने कामक्रोधाधिक माये मोह माये भये आणि शोक हा अज्ञानाचा विवेक आकाश गुणे नास्तिक न करवचन तेची शून्याचे लक्षण त्यास म्हणती हृदय शून्य अज्ञान प्राणी आकाश स्तब्ध बने शून्य शून्य म्हणजे जे अज्ञान अज्ञान म्हणजे कठीण रूप तयांचे कठीण शून्य विकारांवंत तयासी कैसे म्हणावा संत मनास वाटे ते द्वैत तद्वत आहेच दृष्टी अज्ञान कलवले आकाशी तया करतमा ज्ञाननाशी म्हणून या आकाशी नाश आहे जैसा आकाशी आणि स्वरूप पाहती वाटती एक रूप परी दोहीमध्ये विक्षेप शून्यत्वाचा आहा पाहता कल्पनेशी सारखेची वाटे निश्चयेशी परी आकाश स्वरूपेशी भेद आहे उष्मनी सुष्मती अवस्था सारखेचे वाटे तत्वता परी विलंचुन पाहे जाता भेद आहे खोटे खाऱ्यासारखे भवती परी परीक्षवंत निवृत्ती का कृंगळे देखुने भजती मृगजळाशी आता असो हे दृष्टांत बोलिया काल्या संकट म्हणून भूत आणि अनंत एकनवती आकाश वेगळेपणे पाहे स्वरूपची व्हावे वस्तू पाहणे स्वभावे ऐसे असे येथे अशंका फिटली संदेह वृत्ती मावली भिन्नपणे नुसे अनुभवले स्वरूप स्थिती आकाश अनुभवा येते स्वरूप अनुभवा परते म्हणून आकाश मार्ग ते साम्यता न घडे दुधासारखे जळांश निवडू जाता राजहंश तैसे स्वरूपाने आकाश संत जाणती सकल माया गथा गोवी संत संगे ते उगवावी पक्षी पावे जे मोक्षाची पदवी सत्त समागमे येथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे 16 पंच महाभूत स्वरूपावकाश भेदो नाम समास पंचम तत्सत् प्रभु रामचंद्रार्पणमस्तु जय जय रघुवीर समर्थ समास 6 दुष्चित चित्त निरूपन्नाम श्रीराम समर्थ श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किते दिवसे हे मद निरूपावे धरिता साधूचे संगती किती दिवसा होती मुक्ती हा निश्चयाची कृपामूर्ती मम मुक्ती लाभे तक्षणी विश्वासता निरूपणे दुष्चितपणे सहानी होत असे सुचित्तपणे दुष्चित मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोणे परी मनाचा तोडूनी विवडू श्रवणी बसावे आवडू सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा अर्थ प्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी दुष्चितपणे आले तरी पुन्हा श्रवण करावे अर्थांतर पाहिल्या विन उगेच करू जे श्रवण जो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे येथे श्रोते मानतील आम्हास केले पाषाण तरी पाषाणाचे लक्षण सावदैका वाकुडा तिकडा फोडिला पाषाण घडून नीट केला दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाची असे टाकीने खपली फोडली ते मागोती नाही जडली मनुष्याची कुबुद्धी झडली तरी ते पुन्हा लागो सांगता अवगुण गेला पुन्हा मागोती जडला या कारणे महाभंगला पाषाण गोटा ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणा होऊन उना पाषाण आगळा जाना कोटी गुणे कैसा पाषण त्याचेही ऐका लक्षण श्रोते करावे श्रवण सावध होऊने माणिक मोती प्रवाळ पाचू वैडवर्य वज्र नीळ गोमेद मनी परीस केवळ पाषाण बोलिजे याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत नाना मोहरे संप्रचित औषधा कारणे याही वेगळे पाषाण भले नाना तीर्थ जे झाले वापी कूप शेखी झाले हरिहर मूर्ती याचा पाहता विचार पाषणा ऐसा नाही सार मनुष्य जे काय प्रामर पाषणा पुढे तरी तो ऐसा नव्हे पाषण जो अपवित्र निराकारण तयासारिका
तया सारखा देह जाण दूषित भक्ताचा. आता असो हे बोलणे घात होता दूषितपणे. दूषितपणाचे हे गुणे प्रपंचना परमार्थ. दूषितपणे कार्य नासे, दूषितपणे चिंता वसे, दूषितपणे स्मरण असे क्षण एक पाहता. दूषितपणे शत्रुजिने, दूषितपणे जन्म मरणे. दूषितपणाचे हे गुणे हानी होये. दूषितपणे होये साधन, दूषितपणे न घडे वजन, दूषितपणे नवे ज्ञान साधकासी, दूषितपणे नवे निश्चयो, दूषितपणे न घडे जयो. दूषितपणे होय श्रय आपल्या स्वहिताचा. दूषितपणे न घडो श्रवण, दूषितपणे न घडो विवरण, दूषितपणे निरूपण हातीची जाये. दूषितपणे बैसलाची दिसे, परी तो असताची नसे. चंचल चरकी पिडले असे मानस यांचे. वेडे पिशाच निरंतर, अंधमुखे आणि बधिर तैसा जाणावा संसार दूषित प्राणियाचा. सावध असून उमजेना, श्रवण असून ऐकेना, ज्ञान असून कळेना सारा सार विचार. ऐसा जो दूषित आळसी, परलोक कैसा त्यासे, जयाचे जेवी हरणेशी आळस बसे. दूषितपणापासून सुटला तरी तो सर्वची आळस आला. आळसा हाती प्राणी आला उसंतची नाही. आळसे राहिला विचार, आळसे उडाला आचार. आळसा नवे पाठांतर काही केल्या. आळसे घडे ना श्रवण, आळसे नव्हे निरूपण. आळसे परमार्थाची खूण मळीन झाली. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला. आळसे आळस वाढिला असंभव. आळसे केली धारणा धृती, आळसे मळीन झाली वृत्ती. आळसे विवेकाची गती मंद झाली. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली. आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. दूषितपणे ही आळस, आळसे निद्रा विलसे केवळ सास आयुष्याचा. निद्रा आळस दूषितपणे हेची मूर्खाचे लक्षण. येणे करिता निरूपण उमजेना, हे तिन्ही लक्षणे. विवेक एक कैसे येथे, अज्ञानाचे या परते सुखची नाही. शुद्धा लागताची जेवला, जेवून उठता आळस आला. आळस येता निजला सावकाश, निजवणे उठता दूषित कदा नाही सावचित्त. येथे कैसा आत्महित निरूपणपणे. मरकटासी दिले रत्न, पिशाच्या हाती निदान. दूषितपणे निरूपण या परी होये. आता असो हे उत्पत्ती, आशंकेची कोण गती. किती दिवसा होते मुक्ती सज्जनेची निसंगे. ऐसा ऐका याचे प्रत्योत्तर, कथेचे भावे निरुत्तर. सत्संगाचा विचार ऐसा असे लोह परिसासी लागला. धेपुटी होऊन निसर्गारी मिळाला. गंगे सरितास काम झाला त्या क्षणी. सावध सापेक्ष आणि दक्ष याचा तयास तत्काळिक मोक्ष. इतरांचे ते अलक्ष लक्षे लमेचे. येथे शिष्य प्रचलित केला. प्रज्ञावंत न कळिक वेळा, अन्न यासे तत्काळ मोक्ष लाभला. प्रज्ञावंताने अन्य सकळ जनासी एक क्षण. अनन्य भावे विन प्रज्ञा खोटी. प्रज्ञे विना अर्थ कळे, विश्वासाविन वास्तू न कळे. प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान. देहाभिमानाचे अंती सहजती वस्तू प्राप्ती. सत्संगे सद्गती विलंबची नाही. सावध सांप्रती विशेष, प्रज्ञावंतानी विश्वास. तयाशी साधना सायास करणेची नगे. इतर भाविक साबडे, तयासी ही साधना मोक्ष जोडे. साधू संगे तत्काळ उडे विवेक दृष्टी. परी ते साधन मोडून नये. निरूपणाची उपाये, निरूपणे लागे सोये सर्वत्रासी. आता मोक्ष आहे कैसा, कैस स्वरूपाची दशा. याची प्राप्ती भरवसा सत्संगे केवी. ऐसे निरूपण प्रांजळ, पुढे बोलले असे सकळ. श्रोते या होऊन या निश्चळ अवधान द्यावे. अवगुण त्यागावया कारण, निस्त्याग निष्ठूर बोले लागो बोलणे. श्रोते कोपेन धरावे ऐसिया वचनासी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दुच्छत निरूपण नाम समास षष्ठ. तत्सत् प्रभु रामचंद्रार परमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.